मित्रांनो, कधी कधी अडथळेही आपल्या आयुष्यात खूप सुंदर संधी घेऊन येतात. हेच सांगणारी आजची ही गोष्ट. एकदा एका राजाच्या मनात आलं. राजाने विचार केला की आपली प्रजा आपल्याबद्दल काय विचार करते हे बघण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी लोकांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये 4 मोठे दगड ठेवले आणि शेवटच्या दगडाखाली काही मोहरा आणि हा दगड जो कुणी बाजूला सारेल त्याच्यासाठी हे बक्षीस हे लिहून एक चिठ्ठी ठेवली. आणि राजा लपून बसला. त्यानंतर काही वेळाने 2 व्यापारी तिथे आले. व्यापारी दगड बघताच म्हणाले, कसा हा राजा लोकांसाठी रस्ता आहे की नाही हेही बघत नाही आणि राजाबद्दलच तक्रार करून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने राजदरबारातलीच काही माणसं तिथे आली. त्या माणसांनीही राजाबद्दल तक्रारच केली. राजा थोडासा निराश झाला, पण राजाची निराशता फार वेळ टिकली नाही. त्यानंतर एक शेतकरी तिथून जात होता. शेतकऱ्यांनी बघितलं की रस्त्यात दगड दिसतात. हे दगड जर दुसऱ्याच्या वाटेत आले तर ते अडथळा ठरतील आणि तो एक एक दगड बाजूला करू लागला. शेवटचा दगड बाजूला करताच त्याला मोहरा आणि चिठ्ठी सापडली. मोहरा घेऊन शेतकरी आनंदाने घरी निघून गेला. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला एकच बोध देते. प्रत्येकाच्या आयुष्यात अडथळे येतच असतात. काही लोक त्यातून पळ काढतात आणि काही लोक त्याच अडथळ्यांना संधी बनवतात. म्हणूनच लक्षात ठेवा, अडथळ्याला जर संधी बनवाल तर आयुष्याचं सोनं नक्कीच होईल. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.